पार्श्वभूमी आमच्या कुटुंबाची, आम्ही आर्थिकसाठी किंवा ह्याच्यासाठी निवडणूक लढवली. आमची आर्थिक परिस्थिती चांगली, आमचं कुटुंब हे शेती असेल, उद्योगधंदे ह्याच्यात व्यवस्थित आहे. आम्ही टक्केवारीसाठी राजकारणात पडत नाही, आम्ही समाजकारणासाठी राजकारणात आलेलो आहे. आम्ही आता आमच्या प्रभागामध्ये काम करायचं, चारही ज्या अधिकृत उमेदवार आहे आम्ही फिरतोय, तर आम्हाला एक एवढा छान रिस्पॉन्स आहे की जेणेकरून प्रत्येक नागरिकांशी आम्ही बोलतोय आणि आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलतोय. आम्ही दाम सांगत नाही, आम्ही कामच सांगणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिक आमच्या मागे आम्ही विकासाच्याच मुद्द्यावर बोलणार आहे. 5 वर्ष विकास आहे. नागरिक एकदा पैसे घेऊन मतदार काय होणार आहे, काही होणार नाही. ज्यावेळेस कामाचं जाईल, विकास जाईल, योजना जातील, ह्या 5 वर्ष अवलंबून जाणार. पैसे घेऊन किती 1 दिवस 2 दिवस जातील, पण हे विकास हा कायम 5 वर्ष राहील आणि त्याचा भविष्यातही फायदे होईल. त्यामुळे आम्ही विकासाच्याच मुद्द्यावर निवडणूक लढणार आहे. नमस्कार, रोकठोक महाराष्ट्र न्यूजमध्ये निर्भीड संवादमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याबरोबर संवाद साधण्यासाठी आलेले आहेत हडपसर विधानसभा मतदारसंघातील युवा नेतृत्व कमलेश कापरे, ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाने खऱ्या अर्थानं प्रभाग क्रमांक 16मधून अधिकृत उमेदवारी दिलेली आहे. आज त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे. तुमचं स्वागत आहे. नमस्ते. कमलेश दादा, मला सांगा, तुमची राजकीय पार्श्वभूमी तशी चांगली आहे. सदन शेतकरी कुटुंबातील तुम्ही आहात, व्यवसायामध्ये तुमचं नाव चांगलं आहे. राजकीय पार्श्वभूमी आणि तुमच्या एकंदरीत सामाजिक पार्श्वभूमीबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. साधारण आबांचं म्हणजे वडिलांचं 1985 पासून एक किराणाचं दुकान होतं. त्या दुकानापासून आबांनी नगरसेवक पद, साधना संचालकाचं पद हे घेतलेलं आहे. त्यामुळे मला राजकीय पार्श्वभूमी ही काही नवी नाही आहे. आबांनी 2007 साली पहिली निवडणूक लढवली होती पुणे महानगरपालिकेची. त्यामध्ये आबांचा एकदम निसटता पराभव झाला. अवघ्या 70 मतांनी ते पराभूत झाले. त्यावेळेस मी साधारण 19-20 वर्षाचा असेल. ही सगळ्यात माझी पहिली निवडणूक होती. ती मी नक्कीच अनुभवली आणि सर्व काही पाहायला मिळालं त्या निवडणुकीमध्ये. मला म्हणजे पूर्ण कळालं की प्रभाग, लोक, मतदार, बाहेरचे, घरात, हे सर्व हे एकदम परफेक्ट अनुभवायला मिळालं. त्यानंतर नक्कीच 2012ला आईला संधी दिली, ते पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं दिली. त्यामुळे मी तिथे पूर्ण ताकदीने आम्ही उतरलो होतो की ह्यावेळेस ते 2007चं हे भरूनच काढायची. कार्यकर्ता म्हणून काम केलं. त्यामुळे मी ते कार्यकर्ता म्हणून एकदम परफेक्ट काम केलं तिथे आणि त्याच्यात आम्हाला विजय पण मिळाला. तुम्ही सगळी निवडणूक जवळून पाहिली. जवळून पाहिलेली. मला सांगा, तुम्ही आजवर कार्यकर्ता म्हणून काम केलं. काम करत असताना आबांचा पराभव झाला, एकदा मला वाटतं आईंचा पराभव झाला, परंतु यांनी खचून न जाता तुमचं काम कसं सुरू ठेवलं? नाही की आम्ही खचूनच गेलो ना. कायम आम्ही ग्राउंड लेवललाच काम केलेलं आहे. हडपसर गावामध्ये प्रत्येकाशी भेटून असेल, कुणीही असू प्रभागातला, बाहेरचा, प्रत्येकाला भेटून म्हणजे त्याची मूलभूत गरजेतली कुठलीही अडचण असो ती सोडवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर सहकारामध्ये आबा असल्यामुळे कुणाला बँकेची अडचण आली, लोन वगैरे बाकी संदर्भ ह्याच्यातनं माध्यमातून कंटिन्युअस आम्ही काम केलेलं आहे. ग्राउंड लेवलला केलेलं आहे. प्रत्येकाशी चर्चा, भेटून सर्वांच्या हवं नको ते गरजेत आम्ही थांबलेलो आहे. साधना बँकेच्या अनेक वर्ष संचालक आबा काम करतायत. त्याचा फायदा तुमच्या माध्यमातून जनतेला झालाय? 100% झाला आहे. भरपूर लोकांना झालेलं आहे. कितीतरी गरजू लोकांना आम्ही, महिला असेल, प्रत्येकांना म्हणजे घरगुती साधे लोन असतील, गाड्यांसाठी, रिक्षासाठी, अनेकांना ट्रान्सपोर्टची वाहने त्याच्यासाठी कर्ज मिळून दिलं. त्यामुळे त्यांना ते लोन भेटल्यामुळे त्यांचा रोजगार चालू झाला. त्यांना एक प्रकारे भाडे मिळत राहिले, त्यांचं घर चालू झालं. असे भरपूर लोक आहेत की त्यांना आपण कर्ज उपलब्ध करून. अच्छा, म्हणजे सहकार खात्यातूनही तुमच्या माध्यमातून खूप मदत लोकांना झाली, त्यामुळे तुमचा जनसंपर्क चांगला आहे. हो, जनसंपर्क चांगला. भाजीपाला मार्केट, पंडित नेहरू भाजीपाला मार्केट हे तुमच्या म्हणजे व्यवसायाच्या जवळच आहे. हो, व्यवसायाच्या. त्यामुळे तुमचा नेमका त्या भाजीपाला मार्केटच्या व्यापाऱ्यांशी, कष्टकऱ्यांशी, पथारीशी जनसंवाद किंवा जनसंपर्क कसा आहे? दररोजच आम्ही त्यांना भेटतोय. दररोज म्हणजे प्रत्येक पथारीवाला असेल, तिथे येणारा नागरिक असेल, आतले व्यापारी असेल, ह्यांच्याशी आम्ही दररोज भेटतोय. म्हणजे त्यांचे प्रश्न तुम्ही समजावून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला आहे का? केलेलं आहे, भरपूर वेळा केलेलं आहे. की त्यांची कुठलीही अडचण असेल की ट्रॉफिकची असेल. मला आवर्जून सांगायचं आहे, 2012 पण नगरसेवक असताना नाही, त्यावेळी जो वन वे केला आहे त्याच्यातनं ट्रॅफिकमुक्त हडपसरला 70-80% फायदा झाला. खूप मोठी समस्या होती. हो, तो वन वे करण्यात आपलं मोठं योगदान आहे तिथे.
ठीक आहे, तिथल्या लोकांना अडचणी आल्या, म्हणजे व्यापाऱ्यांना, दुकानदार वगैरे ह्यांच्या व्यवसायामध्ये, धंद्यामध्ये कमी पडले ते थोडे. पण तिथली वाहतूक सुरू झाली, लोकांना यायला जायला सोयीस्कर झालं, नाही तर तासनतास वाहतुकीचा खोळंबाच होता. आजही तेथील पथरी व्यावसायिकांचं पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. मग तुम्हाला संधी मिळाल्यानंतर तो सोडवण्यासाठी पुढाकार घेणार का? 100% करणार आपण त्यांच्यासाठी प्रयत्न. कारण त्याच्यामुळे वाहतुकीचा खूप त्रास होतोय. होतोय. त्या शेकडो लोकांचा पुनर्वसनासाठी तुम्ही पुढाकार घेणार आहात. घेणार. आता मला सांगा, कापरे कुटुंबाचं नाव हडपसर पंचक्रोशीमध्ये खूप चांगल्या आदराने घेतलं जातं. मग व्यवसायामध्ये असेल, राजकारणात असेल, समाजकारणात असेल, सहकारात असेल. तुम्हाला असं कधी वाटलं होतं की मला निवडणूक लढवण्याची वेळी? नाही, नव्हतं. आजही 2025 साली आम्ही आईसाठी प्रयत्न करत होतो की जेणेकरून मला पळता येईल, एक कार्यकर्ता म्हणून बाकीचं सगळं करता येईल. पण अचानक असे काही बदल 1-2 दिवसात झाले. मला पक्षाकडनं आदेश आला की तुझा फॉर्म भर, तुझं सगळं हे NOC रेडी कर. काही नव्हतं, विदिन 2 दिवसात मी ह्या सगळ्या गोष्टी रेडी केल्या पक्षाच्या सांगण्यानुसार. आणि माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्याला अजितदादांनी, आपले हडपसरचे आमदार चेतनदादांनी संधी दिली, त्याला नक्कीच मी त्या संधीचं सोनं करणार. काम करणाऱ्या, प्रचारक करणाऱ्या कार्यकर्त्याला नगरसेवक पदाची संधी, काय वाटलं तुम्हाला नेमकं तुमचं नाव जाहीर झालं? आनंदच झाला, नक्कीच आनंद झाला की माझ्यासारखा कार्यकर्ता आहे की त्याला अचानक ही संधी दिली, त्या संधीचं सोनं तर करायला लागणार पूर्ण. आता तुमच्या मागे युवा वर्ग कसा आहे, त्यांचा रिस्पॉन्स कसा आहे, प्रतिसाद? युवा वर्ग म्हणजे माझा मित्रपरिवार भरपूर आहे, त्यामुळे त्यांची साथ मला कायमच लाभलेली आहे. म्हणजे गेले अनेक वर्ष, म्हणजे मी कॉलेज जीवनापासून ते आजपर्यंत भरपूर मित्र आहेत माझ्याकडे. हडपसर विधानसभेत माझ्या कात्रजपासून ते कोंढवा, हडपसर, लोणी, काळभोर, कुठेही सांगा, नक्कीच माझा मित्रपरिवार आहे. आता मित्रांमध्ये जात पात, धर्म, पंथ, पक्ष ह्या सगळ्या गोष्टी गौण असतात. मित्र मित्रासाठी पक्षविरहित काम करतो. असे तुमचे काही मित्र आहेत का जे तुमच्यासाठी पूर्णपणे झोकून काम करून देणार आहे? भरपूर सारे मित्र आहे, म्हणजे ह्यामध्ये पक्ष नाही किंवा जातपात तर बघणारच नाही असं कुठलाही मित्र आहे बघा माझा, त्याच्यात कुठलाही बघणार नाही की बाबा हा जातच आहे तो. सगळे आम्हाला एकसारखे आहेत. आम्ही सगळं, म्हणजे मित्रपरिवार आम्हाला एकसारखं आहे सगळं. आई तुमच्या पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 5 वर्ष नगरसेवक होत्या. त्या काळात तुमच्या प्रभागात कोणते मोठे प्रकल्प, कोणते प्रश्न सोडवले प्राधान्याने सांगाल? आई नगरसेवक असताना आपण आहे ना, हडपसर डांगमाळी माळा येते ना, सगळ्यात मोठा प्रोजेक्ट केला. त्या प्रोजेक्टमध्ये मुख्यतः आपण स्विमिंग टँक केला, योगासन हॉल केलं, व्यायामशाळा काढली, जिम काढली, ग्रंथालय काढलं, ह्या मेन गोष्टी काढल्या. त्याचं उद्घाटनच अजितदादांनी, आणि ते पूर्ण करून घेतलं होतं आपण पूर्ण. हे मोठ्या क्षमतेने केले. थोडक्यात नगरसेवक पदाचा फायदा महिला, युवा, ज्येष्ठ नागरिक सर्वांना झाला. सर्वांना तिथे. त्यानंतरून हडपसर गाव हा आपला प्रभाग होता मेन. तिथले 90% रोड आपण सिमेंट कॉन्क्रीट केले. ते करत असताना पहिलं आपण काय केलं, ड्रेनेजचा प्रश्न मार्गी लावला, पाईपलाईन चेंज केले, आणि त्यानंतर सिमेंट कॉन्क्रीट रोड केले. हे मेन केलं होतं आपण. पण आता तत्काळ ह्याच्यात चेंज होत गेले. पण आपण त्यावेळेस हडपसर भागातले 90% रोड सिमेंट कॉन्क्रीट केले. प्रभाग रचना बदललेली आहे. 15 नंबर असेल, आकाशवाणी असेल, हडपसर मार्केट तर तुम्हाला परिचय आहेच, शासनाने नगर तुमची नाती होती आहेतच, काळेपडळ आहे. या प्रभागातले कोणते प्रश्न प्रामुख्याने तुम्हाला जाणवतात? प्रामुख्याने हडपसर सोडून, हडपसरचा काही भाग सोडून, काळेपडळ असन, सातवडी, गोंदेना या ठिकाणी रस्ता, मूलभूत पाणी, ह्या गरजा अजून सुद्धा कमी. कचऱ्याचा प्रश्न आहे, त्याची विल्हेवाट लावणं, वेळेवर नेणं, रस्त्याला पडणं, ह्या गोष्टी आहेत. त्या मूलभूत गरजा तर नक्कीच मी झाल्यावर करणार पूर्ण. पहिले त्याला प्राधान्यच देणार आहे. तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी OBC पुरुषमध्ये मिळालेली आहे. आता तुमच्याबरोबर माजी महापौर वैशालीताई बनकर आहेत, माजी नगरसेवक योगेश हसाने आहेत, तसेच तुमच्यासारख्याच नवख्या उमेदवार वर्षा प्रशांत पवार आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीनं हा प्रभाग पॅनल झालेला आहे? यामध्ये माझे महापौर वैशालीताई बनकर आहेत, हे गेले 10 वर्ष झाले नगरसेवक आहे. आणि त्यांचे दादा, आमचे त्यांचे मिस्टर सुनील दादा, हे त्याच्या आधी पंचवर्षिकला नगरसेवक होते. म्हणजे एकंदर त्यांच्या घरात 15 वर्ष झालं नगरसेवक. त्याच्या आधी सासरे होते, सासरे वगैरे होते त्यांचे. नक्कीच ह्यांचा जो 15 वर्ष 20 वर्षाचा जो कालावधी हा नगरसेवक पदाचा आहे, त्यामुळे त्यांना मतदार, कामं, ही पद्धत माहिती. त्यांच्या या जनसंपर्काचा आम्हाला पॅनलला फायदा होईल. त्यानंतरून आम्ही असेल, आई असेल, नगरसेवक होती, त्यामुळे त्यांचाही फायदा. आम्ही वॉर्डामध्ये काम केलेलं आहे, मी स्वतः त्यांच्याबरोबर थांबून कामं केलेली आहेत. त्यामुळे प्रत्येकाची काम केलेलं असल्यामुळे लोकांशी संपर्क चांगला. योगेश बापूंचं कसं? योगेश बापू हे मागील 5 वर्षात नगरसेवक होते.
त्यांचा तर प्रश्नच नाही, एकदम धडाडीचे नगरसेवक आहेत ते. त्यामुळं त्यांनी केलेली कामं, त्यांचा संपर्क ह्याचाही आम्हाला फायदा होईल. त्यांची अनोख्या आंदोलनामुळे ते चर्चेत हा, होते. अनोखी आंदोलन चर्चेची आहेत त्यांची. 15 नंबर पवार कुटुंब एक राजकारणातलं मोठं हो, प्रश्न आहे. पवार कुटुंब हे राजकारणातलं मोठं प्रस्थ आहेत. गेली मला वाटतं ज्यावेळेस 40 वर्ष 35-40 वर्ष आलं त्यांच्या घरामध्ये नगरसेवक पद होतं. त्यांनी पूर्वी भरपूर कामं केलेली, सरपंच होते. सरपंच होते, त्यामुळं त्यांचाही आम्हाला फायदा होणारच आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता तुमच्या पुढं भाजप आहे, शिवसेना आहे, एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे, ठाकरेंची शिवसेना आहे, काँग्रेसही आहे. तुम्हाला वाटतं चारही तुमचे उमेदवार निवडून येतील? 100% निवडून येणार आमचे नगरसेवक सगळे चारही. जरी हे महायुतीचं सरकार आहे आणि राज्यामध्येही महायुतीचं सरकार आहे आणि पुण्याचे पालकमंत्रीच अजितदादा आहेत. पूर्व भागामध्ये आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदारच आहे, त्यामुळे नक्कीच त्याचा फायदा राष्ट्रवादी पॅनेललाच होणार आहे. पालकमंत्री अजितदादा असल्यामुळे तुम्हाला असं वाटतं की नगरसेवक तुमच्या विचाराचे झाल्यानंतर तुम्हाला निधी वगैरे जास्त मिळेल? अजितदादा पालकमंत्री आहेत, त्यामुळे नक्कीच महाराष्ट्रातलं सरकार अजितदादांचं आहे आणि पुण्याला अर्थमंत्रीपदच त्यांच्या बसले. पुण्याला निधी आणि झुकतं अजितदादा देणारच हडपसरला. 6 वर्षापेक्षा जास्त काळ आमदारही तुमच्या पक्षाचे आहेत, त्याचा फायदा तुम्हाला निवडणुकीत होईल? चेतनदादा हे हडपसरचे आमदार आहेत आणि उत्कृष्ट आमदार आहेत. त्यांनी भरपूर प्रमाणात निधी आणले, कामे आणली. आपण बघितलेलंच असेल की त्यांनी ज्यावेळेस विधानसभा चालू अनेक प्रश्नांवर त्यांनी, जे मेट्रो असेल, रोडचा, पुणे सोलापूर रोड, हे अनेक प्रश्न त्यांनी तिथे उपस्थित केले, आवाज उठवला, त्यावर उपाययोजनाही झाल्या. आता आपण पाहूच काही वर्षात ते होतील आणि त्याचा आम्हालाही फायदा होईल. तुमच्या प्रभागातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, नव्याने पण प्रभाग आला आहे. तुम्हाला नगरसेवक पदाची संधी मिळाल्यानंतर तुमचं विजन प्रभागासाठी कसं असेल? गेले बघा 4 वर्ष झालं माझ्या माहितीप्रमाणे की निवडणुकाच नव्हत्या, त्यामुळे पूर्ण प्रशासन असल्यामध्ये भरपूर कामं रखडलेली आहेत. लोकांचे अनेक प्रश्न राहिलेले आहेत, प्रशासन काय ऐकत नाही नगरसेवक नसल्यामुळं. त्यामुळं ह्याचा फायदा आम्ही नगरसेवक झाल्यावर होणारच आहे. भाजपचं आव्हान आहे असं वाटतं तुम्हाला? नाही वाटत आहे मला तरी, कारण सगळे चार चारही उमेदवार उमेदवार सक्षम आहेत. सक्षम आहेत. त्यामुळे तुमच्या प्रभागात पॅनल निवडून येणार निवडून असा येणार. विश्वास आहे. विश्वास. तुमच्या मागं तरुण वर्गाचा कसा प्रभागामध्ये तुम्हाला सपोर्ट आहे? नक्कीच माझे मित्र असेल, आता ज्यावेळेस उमेदवारी जाहीर झाली ना, मला स्वतःहूनच फोन यायला लागले प्रभागात. भरपूर फोन आले, अरे बरं झालं तुला भेटलं, आपल्यासारख्याला भेटलं, आता आम्ही येऊ शकतो, थांबू शकतो. भरपूर फोन आले, मित्रपरिवार भेटायला आला. तुम्ही काळेपडळ असेल, ससानेनगर असेल, म्हणजे मी आता भेटलो 1-2, ज्या दिवशी मला जाहीर झाली ना त्या दिवशीपासून भेटलो. मित्रपरिवार असेल, प्रभागातले युवा असतील, मला स्वतःहून भेटते ते. प्रभागामध्ये विकासाचं काय विजन डोळ्यासमोर ठेवून तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे? प्रभागामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे मला स्वच्छ प्रभाग करायचा आहे. म्हणजे जो कचरा, सकाळी राडा पडलेला आहे ते पूर्ण क्लीन करा. एक स्मार्ट सिटी जे झालं आहे ते अंमलातच आणायचं आहे मला इथे, की रस्ता झाला पाहिजे पूर्ण क्लीन. त्यानंतर त्याला वॉकिंग ट्रॅक, म्हणजे आपण फुटपाथ म्हणतो, ती पूर्ण प्रभागात जाईल, जेणेकरून महिला वर्ग, चालत शाळा जायला येणार ह्यांना सगळ्यांना एक पूर्ण चांगला फुटपाथ बनवून द्यायचं, जेणेकरून शाळा जवळ आहेत, तिथे भरपूर साऱ्या शाळा आहेत, जाणं येणं ते क्लिअर करायचे, रस्ता क्लिअर करायचा, जेणेकरून ट्रॅफिक समस्या कमी होऊन जाईल. प्रभागामध्ये आपण पाहतो बेरोजगारांची संख्या खूप वाढत चालली आहे, त्याच्यासाठी काय तुमच्या डोक्यात विजन आहे का की या बेरोजगारांची संख्या कमी करता येईल? आहे ना. हडपसर विधानसभेमध्ये तसं बघितलं तर 2 इंडस्ट्री इस्टेट आहेत मोठ्या, एक सिरम कंपनी नावाजलेली मोठी. नक्कीच ह्यांना यामध्ये रोजगार आहे उपलब्ध. त्या कंपन्यांशी सतत पत्रव्यवहार करेल, तेथे जाऊन गाठी भेटी घेऊन तिथल्या संचालकाच्या मॅनेजिंग डायरेक्टरशी बोलून पालकमंत्र्यांची मदत घेणार काय? घ्यायला लागणार ना, पालकमंत्र्यांना सांगूनच घ्यायला लागणार मदत तिथे. म्हणजे हा रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही सोडवण्याचा नगरसेवक प्रयत्न म्हणून करणार, काम करणार. काम करणार. महिला असतील, मुली असतील, यांच्या सुरक्षेचा प्रश्न तसा गंभीर आहे. म्हणजे गुन्हेगारी वाढत चालली आहे, मुलांमध्ये व्यसनाधीनता वाढत चालली आहे. तर काय तुमच्या डोक्यात आहे की ही व्यसनाधीनता कमी झाली पाहिजे? महिलांच्या सुरक्षासाठी तुम्ही काय करणार आहात? ह्यामध्ये हडपसरमध्ये आता तुम्ही पाहिलंच असेल की लोकसंख्या भरपूर प्रमाणात वाढत चाललेली आहे. बाहेर नाही राहणारे काळेपडळ, ससाननगर यामध्ये मुलांची, कुटुंबांची संख्या वाढते. त्यामुळे त्याच्यात युवा मुलं जी 18-17 वर्षातली माळवडी परिसर झालं, पूर्ण हडपसरमध्येच वाढत चाललेली. त्यामुळे हे सगळे व्यसनाधीन झालेले तर आहेच. त्यासाठी मी काय करणार की आजूबाजूचे हे जे हॉटेल्स, बिअर बार, रेस्टॉरंट्स, हे वेळेत ह्याला एक नियोजनबद्ध टायमिंग देऊन ते वेळेत बंद झाले पाहिजे. 18 वर्षाखाली मुलांना दिले नाही पाहिजे.
पोलिसांशी पत्रव्यवहार करून किंवा त्यांच्याशी कॉल करून ते सगळ्या गोष्टी निगडीत त्या एकंदर बसून. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन तुम्ही काम करणार आहात. तुमच्या भागात झोपडपट्ट्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांचे प्रश्न पण खूप मोठे आहेत. ते सोडवण्यासाठी काय विकास आराखडा आहे तुमच्या डोक्यात? झोपडपट्ट्या जरी असल्या तरी त्याच्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकसन म्हणजे आपण म्हाडाची स्कीम वगैरे ह्याच्यासाठी प्रयत्न करूया. कमलेशजी, तुमच्या प्रभागात पाहिलं तर झोपडपट्ट्या खूप आहेत, त्यांचे प्रश्न पण खूप आहेत. बरोबर. मग ते प्रश्न सोडवण्यासाठी आजवर फक्त आश्वासने दिली जातात, त्यांचा वापर केला जातो फक्त मतदारांचा. तुमच्याकडे असं काही ठोस आहे का की त्यांच्यासाठी तुम्ही काम करणार आहात? नाही ना, हडपसरमध्ये आता जो प्रभाग आहे माझा त्यामध्ये हडपसरमध्ये असेल, पांढरेमाळा असेल, महात्मा फुले जनता वसाहत असेल, विठ्ठलनगर डवरीनगरमध्ये असेल, या भागामध्ये पूर्णतः झोपडपट्टी आहे. तिथे राहणारे माझ्या बांधवांना गेले कित्येक वर्ष झाले ड्रेनेज लाईन बदललेली नाही आहेत. आता काय होते, पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे तिथं पाऊस ज्यावेळेस पडतो त्यावेळेस तिथे पूरसदृश्य परिस्थिती होती आणि लोकसंख्या त्या झोपडपट्ट्यामध्ये एवढे वाढलेली की ड्रेनेजवर ताण येतोय. त्यामुळे तिथे ड्रेनेजचं सतत चॉकअप होणं वगैरे ह्या गोष्टी घरामध्ये घाण पाणी शिरतं. घरामध्ये पाणी शिरते. त्यामुळे हे बदलले पाहिजे, ह्याच्याकडे मी प्राधान्याने बघणार. तिथे राहणारा माझा प्रत्येक बांधव हा व्यवस्थित राहायला पाहिजे, त्याला वेळेवर पाणी, लाईट, रस्ता, ड्रेनेजची व्यवस्था ही झाली पाहिजे. त्यासाठी नक्की मी प्रयत्न करणार आहे. अद्यापही पाणी पुरवठ्याचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा आहे, तो कसा सोडवला जाणार आहे? नक्कीच. आता पुणे महानगरपालिकेने 24/7 योजना आणलेली, ती अंमलात आणावीच लागणार आहे. त्यामुळे त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार. प्रथमतः या झोपडपट्टीमध्ये ज्या आपल्या आहेत स्लम एरियातल्या त्यांच्यासाठी ती योजना लागू करणार, म्हणजे जेणेकरून त्यांना वेळेवर पाणी उपलब्ध होईल. निधीची तरतूद कशी करणार आहे? कारण पूर्व भागावर निधीच्या बाबत काय मान्य केला जातो? नाही, आम्ही 4 नगरसेवक ज्यावेळेस निवडून येऊ, पुणे महानगरपालिकेमध्ये एकाच प्रभागातले 4 नगरसेवक निवडून गेल्यावर निधी तर आम्ही आणणारच आणि हडपसरचे आमदार त्यांच्याकडूनही निधी आणू आणि वेळप्रसंगी कमी पडला तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याकडनंही निधी आणण्याची तरतूद आम्ही नक्कीच करू आणि तो निधी आमच्या प्रभागाच्या विकासासाठी वापरू. तुमच्या प्रभागातून 2 कालवे वाहतात, ज्याच्यामध्ये घाण पाणी, ड्रेनेज, कचरा खूप मोठा प्रश्न आहे. तो कसा सोडवणार तुम्ही? हडपसर भागामध्ये जे 2 कालवे जुने, तिथे काय होतंय, आता राडारोडा आणून टाकलं जातं, बाहेरचे नागरिक येतात, हे त्यावर नक्कीच त्याला जाळी लावू, तिथे सुरक्षा रक्षक वगैरे व्यवस्था ह्या उपाययोजना राबवू त्या दोन्ही कॅनलपाशी आणि कचऱ्याची व्यवस्था लावून देऊ. ग्लायडिंग सेंटर जे आहे ते आता त्याचं केंद्र सरकार खाजगीकरण करणार आहे, त्यामुळे हजारो लोकांचा त्या ठिकाणी चालण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. याच्यासाठी काय तुमच्याकडे भूमिका आहे? हडपसर भागामध्ये बघितलं तर हडपसर ग्लायडिंग सेंटरच्या बाजूने 4ही बाजूने आहे ना घरं झालेली आहेत, बिल्डिंग झालेले आहेत. 2 सिटीत ॲमेनोरा मगरपट्ट्या मोकळी जागा श्वास घ्यायला हडपसरला आहे, तर ती ग्लायडिंग सेंटर आहे. त्याचं प्रायव्हेट करणार आहे असं मला ऐकण्यात आलं होतं. त्यासाठी आम्ही आहे ना नक्कीच आवाज उठू, त्यासाठी पाठपुरवठा करू, जेणेकरून हजारो लोक जे सकाळी वॉकिंगला येत आहेत, संध्याकाळी येत आहेत, त्यांना मोकळा श्वास घ्यायला, चालायला एकदम मोकळी जागा उपलब्ध आहे ना, ती फक्त ग्लायडिंग सेंटरसाठी. युवकांना खेळायला पण आहे. सर्वच पक्षातनं निवडणुकीला उमेदवार उभा आहेत. पैशाचा देखील महापौर होणार आहे, कारण खूप वर्षांनी निवडणूक होत आहे. अशा वेळी तुमचा निभाव लागेल, कसा लागेल असं वाटते तुम्हाला? कोणत्या मुद्द्यावर तुम्ही मतदारांशी संवाद साधणार आहात? आम्ही आता आमच्या प्रभागामध्ये काम करायचं, 4ही जे अधिकृत उमेदवार आहे आम्ही फिरतोय, तर आम्हाला एक एवढा छान रिस्पॉन्स आहे की जेणेकरून प्रत्येक नागरिकांशी आम्ही बोलतोय आणि आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलतोय. आम्ही दाम सांगत नाही, आम्ही कामच सांगणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिक आमच्या मागे आम्ही विकासाच्याच मुद्द्यावर बोलणार आहे. 5 वर्ष विकास आहे. नागरिक एकदा पैसे घेऊन मतदार काय होणार आहे? काही होणार नाही. ज्यावेळेस कामाचं जाईल, विकास जाईल, योजना जातील, ह्या 5 वर्ष अवलंबून जाणार. पैसे घेऊन किती 1 दिवस 2 दिवस जातील, पण हे विकास हा कायम 5 वर्ष राहील आणि त्याचा भविष्यातही फायदे होईल. त्यामुळे आम्ही विकासाच्याच मुद्द्यावर निवडणूक लढणार आहे. कमलेशजी असं म्हणतात की निवडणूक लढवा, पैसा खर्च करा, निवडून या, पैसे कमवा, हा एक ट्रेंड आता मार्केटमध्ये चालला आहे. म्हणजे तुम्ही नेमकं कोणत्या हेतूने निवडणूक लढवत आहात? पार्श्वभूमी आमच्या कुटुंबाची, आम्ही आर्थिकसाठी किंवा ह्याच्यासाठी निवडणूक लढवत. आमची आर्थिक परिस्थिती चांगली, आमचं कुटुंब हे शेती असेल, उद्योगधंदे ह्याच्यात व्यवस्थित आहे. आम्ही टक्केवारीसाठी राजकारणात पडत नाही, आम्ही समाजकारणासाठी राजकारणात आलेलो आहे. त्यामुळे ह्याचा विषयच येत नाही. दादा, तुम्हाला उमेदवारी तरी मिळाली, अर्धी लढाई तुम्ही जिंकलेली आहे, पण जर तुम्हाला मतदारांनी निवडून येण्याची संधी दिली किंवा मतदारांचा कौल तुमच्या बाजूने यावा, यासाठी जनतेला काय आवाहन कराल?
जनतेला आव्हान म्हणजे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, हडपसर विधानसभेचे आमदार माननीय चेतनदादा तुपे यांनी माझ्यावर उमेदवारी देऊन जी विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला मी खरा उतरेल. आमच्या घरामध्ये नक्कीच सामाजिक वारसा आहे. तो वारसा मी असाच पुढे अखंडपणे 5 वर्ष चालू ठेवेल आणि 24/7 जनतेची सेवा करण्यासाठी नक्कीच उपलब्ध राहील मी. प्रभाग क्रमांक 16चे उमेदवार कमलेश कापरे, ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उमेदवारी दिली आहे, आज त्यांच्याशी आपण मोकळेपणाने संवाद साधला. युवा नेतृत्व आहे, राजकारणाचा सामाजिक चांगला वारसा घेऊन ते समाजाच्या हितासाठी कोणताही स्वार्थ न ठेवता किंवा पैसे कमावण्यासाठी नाही तर जनतेची सेवा करण्यासाठी खऱ्या अर्थानं त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. त्यांना कमलेश दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आला, धन्यवाद. तुमचे आभार. धन्यवाद. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.